कराड वारुंजी या ठिकाणी सत्यजित केसरी पर्वतने ओपन बलगडी शर्यत मैदान मित्रांनो पार पडत आहे आणि या मैदानाच्या सेमी फायनल 4 मध्ये आपल्याला सुंदर असा आपला घरचा साथ पळताना दिसतो तो आपला सर्वांचा आवडता रुस्तम मेहंदे केसरी बकासूर आणि दुर्गा ही गाडी मित्रांनो सेमी फायनल 4 मध्ये कडनं पळून सेमी पास करून फायनल साठी पात्र आहे. आपल्यासोबत मोहित शेठ आहेत आणि सागर शेठ पण आज मित्रांनो मैदानामध्ये आले. मोहित शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल कशा पद्धतीचं नियोजन झालं होतं आज? नाही काय घरचं बैल आहे दोन्ही. नियोजन झालं होतं आज गाडी पळणार होती चांगली पळली गट काढला दुसऱ्या गटात आणि सेमीला 4 नंबर तासात नेहमीप्रमाणे कडनी. मोबाईल शीट काय आहे ही प्रत्येकाकडेच का लागते नशिबात? ते आपल्या नशिबात आहे ते करायच लागते नेहमीप्रमाणे एक फेरा कडनी पळायचा. सगळ्यांना एकच प्रश्न आहे की आज बकासूर सेमीला का नाही पळाला तर तुम्ही सांगा थोडीशी माहिती. सेमीला पळाला फायनलला पळाला नाही सॉरी. मामांचा फोन आला की गाडी मध्ये लागली बकासूर पळत असेल तर बघा नाही तर चिठ्ठी टाकून जी चिठ्ठी नाही ती गाडी पळत मालकांची आपली टर्नाची आपली चिठ्ठी टाकली त्यांची चिठ्ठी निघली ती गाडी पळायला गेली आपली दोन्ही बांधून ठेवली. मोहितचा प्रत्येक मैदानामध्ये ज्या पद्धतीने आपण म्हणतो की बकासूरच्या नशिबी बऱ्याच वेळा कड आलेली आहे आणि जरी कड जरी आली तरी त्यानं ते प्रत्येक मैदानामध्ये तो सिद्ध करत आलाय. आज पण दोन सुंदर असा पळ दाखवलाय. दुर्गानं देखील तेवढीच साथ दिली आणि गाडी पण सुंदर अशी पळते. त्यानं फायनलचा गुलाल मिळवून दिलाय. काय सांगा? नाही दोन्ही बैल काय घरची आता एक बैल नाही सगळीचे कुठली पण गाड्या कधी पण घरच्या पळतात अचानक. एक मनामध्ये निर्धास्तपणा असतो तुमची ज्यावेळेस घरची गाडी पळते तुमची. कारण बाब्या झाला दुर्गा झाला अप्रतिम जोडी बकासूर सोबत पळते. काय सांगाल? नाही आता कसं आहे दोन्ही तिन्ही बैलांवरती विश्वास आहे. हे गाडी जेव्हा पळतात तेव्हा नक्कीच काहीतरी करून दाखवतात दोन्ही पण बैल. बाब्या असन दुर्गा असन बकासूर असन गोकुळ असन हे गाड्या पळल्या की जेव्हा पळल्या तेव्हा नंबरच केलं. सागर शेठ यांच्याविषयी काय सांगेल? सागर शेठ दिलदार मनाचा राजा माणूस आहे. कॅमेरा ते बोलत नाही जास्त पण रॉयल माणूस आहे. ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? आज सेमी कडन होता आणि एक सगळ्यांची उत्सुकता लागलेली की बकासूर कडन होता परंतु काय गाडी खेचली ड्रायव्हर बद्दल काय सांगा? नाही ड्रायव्हरला रात्री सांगितलं ड्रायव्हरला सकाळी स्टॅम्प टाकून आणला होता. टाकून आणला. फक्त ड्रायव्हरांची पण आपण मागाशी चर्चा केली मुलाखत घेतली त्यावेळेस ते म्हणले की मोहित शेठचा फक्त एक फोन आला किंवा आज मैदानावर यायला लागतंय फक्त बकासूरच्यासाठी आणि दुर्गासाठी इथपर्यंत आलेत आणि त्यांच्या ड्रायव्हिंग मध्ये एक वेगळे पण मोहित शेठ मला काय जाणवलं? नाही गाडी चांगला प्रत्येक मैदानात फायनल असतो ड्रायव्हर. ते पहिलवान पण आहे हा आणि सोबत बैलगाडी क्षेत्रात पण आहे. मोहित शेठ आज सागर शेठ बऱ्याच दिवसानंतर मैदानात आले कुठंतरी मैदानात आले पण बैलांनी नाराज केलं नाही. फायनलचा गुलाल दिलाय. नाही आता बैलांना माहिती होतं सागर शेट्टी येणार आहे म्हणून दोन्ही बैलांनी अति तटीच्या लढतीमध्ये निकाल घेतला. मोहिल शेठ काय नातं हो तुमचं? म्हणजे ज्यावेळेस गोट्यावरती दोघं एकत्र असतं त्यावेळेस काय म्हणजे तुमच्यातला संवाद म्हणजे तो संवाद काय असतं? म्हणजे काय म्हणजे कोणाला न समजणारा विषय आणि ते कोणाला कळणार पण नाही. आजचा सलग 6वा गुलाल आहे. काय सांगाल? नाही बैलात आपल्या दमक आहे कुठून आता प्रत्येक मैदानात कडनी पळून आपण फायनलला पात्र होतोय आणि आज 100% काहीतरी इतिहास करायचा होता पण परत थोडी नशिबाने नाही साथ दिली त्यामुळे भाऊ पुढल्या मैदानात 100% काहीतरी नवीन इतिहास दिसन. एक खासियत आहे त्याची सुट्टीला जसं सोने पण मागाशी म्हणलं जरा थोडीशी लेट सुटली जरा पण निकाल रेषेच्या समोर म्हणजे निकाल रेषेच्या इथे जेव्हा निकाल रेष 100 फूट पल्ला राहिलेला असतो तेव्हा त्याचं स्पीड डबल करतो. नाही दोन्ही बैल निकालाला हावरे दुर्गा बैल निकालात हावर आहे त्यामुळे आता प्रत्येक मैदानात बघतोय निकाल रेस दिसले की दोन्ही बैल अशी गप दिसाने घुसतात. गाडी मागो पळत होती 1-1.5 टांग्यानी पण निकालात गाडी घुसली लेट सुटून सुद्धा. त्यांचं कुठंतरी जे वेगळे पण आहे ते त्यांनी आज दोघांनी पण दाखवून दिले. म्हणजे ज्यापर्यंत तुम्ही आता म्हणता की गाडी सीमेला जर आपण बघितलं तर थोडंसं सुट्टीला प्रॉब्लेम झाला तरी देखील गाडी तेवढं कव्हर करणं तेवढं सोपं होतं पण दोघांनी जी त्यांची खासियत आहे की निकालाचे बादशाह म्हणून जे त्यांना समजलं जातं त्या पद्धतीचा पळ दाखवून त्यांनी निकाल घेतला. नाही काय आता बैल पळले की सगळं सिद्ध होतं. दादा बकासूरकडे जेव्हा पाहतो त्यावेळेस कुठेतरी पूर्वजांचे पण पुण्य म्हणावं लागेल.
काय सांगाल त्याविषयी? नाही, हाय आता सगळ्या गोष्टी मीडिया पुढे सांगता नाही येत, त्यामुळे सागर शेठ बद्दल काय सांगाल? कारण की सगळ्या महाडाचे ते सुद्धा लाडके आहेत. आहे की त्यांचं बकासूरवरती खूप प्रेम आहे. आणि जिथं ते इकडे ते आले की नक्कीच मैदानात येतात बकासूर असले की. सागर शेठ यांना बोलत नाही, पण सागर शेठ काय सांगाल बकासूर आज समोर आहे? मित्रांनो बोलत नाही काही क्षण असतात किंवा एक आपण म्हणतो की एक विजय जो आपला आनंदाश्रू देऊन जातो किंवा असं काही गोष्टी असतात. पण त्यांची इच्छा जी होती ती आज बैलांनी पूर्ण करून दिली. म्हणजे ते मैदानात आले आणि गुलाल मिळवून दिला, यातच सर्व काही आणि ते त्यांच्या भावना सांगून जातात. त्यामुळे बकासूर आपण बघत आलोय की बऱ्याच वेळा ज्यावेळेस थोडासा पडता चालू असतो, बऱ्याच वेळेस त्याला ट्रोल केलं जातं किंवा काय, तर त्याची जी खासियत आहे तो दाखवून देतो की पुढच्या मैदानामध्ये एक नंबर करूनच तो परतफेड करतो आणि सलग गुलाल तिथनं पुढे सोडत नाही. त्याच्या अस्तित्वावरती प्रश्न आले की तो करून दाखवतो डायरेक्ट. मोहिल शेठ सर्व काही सिद्ध करून दाखवले त्याने, आता त्याला सिद्ध करायची काय गरज नाही असं कधी नाही, जाणवतं? आपण त्यांनी सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे बकासूर काय आहे आणि काय करू शकतो. त्यामुळे आपण सांगण्यापेक्षा साऊथ देशात बाहेर जे बकासूरचे फॅन असते आणि बैलगाडा मालक असतात तेच सांगतात की बकासूर काय आहे. त्यामुळे आपण सांगून काय अर्थ नाही, बाहेरून जे ऐकतो आपण त्यातच आपलं मन लय समाधानी. 22 मैदान येते पिंपळगाव बसवून, पण मागच्या वर्षी पण गुलाल घेतलेला बाकी हो, 3 नंबर केलता. 1 नंबर केलेला, 3 नंबर केलता. 3 नंबर केले सॉरी. आणि यावेळेस पण कसं काय नियोजन असणार दिसतं? बघू ना आता मामन काय म्हणतात तसं कळेल आता उद्या घरी गेल्यावरती. ज्यावेळेस इथं तुम्ही गुलाल घेता, मामा इथं उपस्थित नसतात, मामांचा काय आनंद असतो गोळ्या घरी? नाही, त्यांना पण खूप आनंद होतो. मोहिल शेट ज्या पद्धतीने आता बघतोय आपण की मैदानात आल्याचं पुढे येणार एक मोठं हिंद केसरीचं मानाचं मैदान येते आणि त्या मैदानामध्ये बकासूरचा इतिहास आहे. असं एक मोठं पेडगाव हिंद केसरीचं मैदान येते. सलग 2 दिवस पळून 1 नंबरचा मानकरी, एक तर गाड्यांमध्ये आधीचा इतिहास मोडेल किंवा मोडू शकत नाही असं सांगू शकत नाही. काय सांगाल आता ते मैदान येत आहे, कशी तयारी किंवा आता त्या मैदानाची आतुरता लागली, लवकरच येते. चांगलं नियोजन करून बैल ती दिसेल सगळ्यांना. मोहिल शेठ सगळ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर 14 देशाला बकासूर डबल सप्त हिंद केसरी बघायचे, कारण की 12 वेळा हिंद केसरी आहेच तो, कोण डबल सप्त हिंद केसरी बघायचे लोकांना, काय सांगाल? ज्या दिवशी नशिबात असेल त्या दिवशी नक्कीच दिसणार. मोहिल शेठ त्या दिवशी एक मैदान झालं तिथे सचिन आणि उज्जैन 50-50 जो मोठा सोन्याचा मुलगा आहे ती जोडी पाहिली आणि प्रथम क्रमांक केला. बरेच प्रेक्षकांच्या कमेंटद्वारे आलेले की ही जी जोडी आहे म्हणजे उज्जैन 50-50 आणि बकासूर, ही जोडी केव्हा महाराष्ट्राला पाहायला मिळेल आणि उज्जैन संदर्भात काय सांगाल? उज्जैन तशी तो बारीक आहे, खूप बारीक आहे आणि त्यांनी 1 नंबर करून त्या दिवशी विजयाचा गुलाल दिलेला आहे. आणि ज्या दिवशी त्याच्या अंगात ताकद आणि बकासूरच्या गाड्यात पळायची धमक येईन त्या दिवशी नक्की पळताना दिसन, कारण का तशी त्याची सुरुवात चालू आहे. लगेच बकासूर संघ पळून सगळ्या गोष्टी सिद्ध होत नाही, त्यासाठी कुठंतरी थोडस हे लागतं. तेवढी ताकद पण आहे. हो, त्या दिवशी त्याच्यात ताकद येईल, पूर्ण थांबवेन बकासूर संघ पळायचा त्या दिवशी नक्कीच गाडी पळताना दिसन, ते पण काय आपल्या घरचाच बैल. आणि उज्जैन संदर्भात काय सांगाल? एक म्हणतात की ज्या पद्धतीने मोठा सोन्या पळायचा तेच स्पीड त्याच्यात पण दिसते. नाही, चांगला पळतो तो पण. सागर दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल, आणि तुम्ही बोलावं अशी आमची तरी इच्छा आहे, केव्हा तरी आम्हाला तुमची बाईट घ्यायला मिळेल. धन्यवाद मोहिल.